काय नाही आणि ह्याला आंदोलन करणं गरजेचं आहे, आंदोलनाशिवाय गरजेचं नाही आणि त्या आंदोलनाचा पूर्ण जबाबदारी शासनाची राहील. पालकमंत्री आणि निवेदन केले सगळं दिले वाटपासाठी आहे सगळं मागच्या वेळेस पण गेले 5 वर्ष जमत होतं आता ह्या गोष्टी ह्या आल्यानंतर काय जमत नाही. आम्हाला वेळ दिवसाचं मतलब नाही आम सांगितलं मतलब नाही. कोयना धरण ही संजीवनी समजली जाते आणि सांगलीची कृष्णा नदी ही जर आत्ता थंडीच्या दिवसात कोरडी पडत असेल हे सगळ्यात दुर्दैव आहे. ह्या बाबतीत आम्ही आंदोलन केल्यानंतर पाणी सोडलं, मात्र सोडलेलं पाणी जाणीवपूर्वक कर्नाटकला देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं आणि कर्नाटक शासनाचं काही शुभ षडयंत्र आहे का अशी शंका आज आम्हाला ह्या निमित्त येत आहे. तात्काळ बर्गे बदलण्यात यावेत. पाणी अडवून जर धरणाच्या लेवलला पाणी नाही राहिलं तर पालकमंत्री खाडेसाहेबांच्या दारात मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि होणाऱ्या जबाबदारीला जिल्हा प्रशासन आणि हे लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. मागच्या वेळेला काही राजकीय लोकांनी ह्या ठिकाणी आपल्याला पत्रकं काढली की आम्ही पाणी जर कमी झालं तर राजीनामा देऊ. अरे राजीनामा कशा देत आहे? तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, त्यासाठी तुम्ही जनतेच्या विषयासाठी भांडलं पाहिजे, लोकांना अधिकाऱ्यांची बैठका लावल्या पाहिजेत आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. यासाठी तुम्ही पाठपुरावा करा. राजीनामा देण्यासाठी आम्ही लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे. जर राजीनामा घ्यायचा असेल तर लोक या योग्य वेळी तुमचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. पालकमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये वेळोवेळी आम्ही त्यांना सुचवलं आहे, सांगितले पण, परंतु पालकमंत्र्यांना जर याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर मग त्याला त्या पद्धतीनं आम्हाला आंदोलन करावं लागेल. आम्ही त्यांना वेळोवेळी पालकमंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी सुचवलेलं आहे की या पाण्याचा बंदोबस्त अधिकाऱ्यांची एक समिती नेमा आणि पाणी कमी पडता कामा नये. कारण शेतकऱ्यांना जर पाणी कमी पडलं तर हाताशी तोंडाशी आलेलं पीकच या ठिकाणी उद्ध्वस्त होईल. त्यामुळे मला वाटते की पालकमंत्र्यांनी आणि खासदार आमदार या सगळ्यांनीच या ठिकाणी त्यांची इच्छाशक्ती वाढवली पाहिजे आणि लोकांना न्याय देण्यासाठी मिटिंगा आणि बैठका घेतल्या पाहिजेत. सध्या काय झालं आहे, धरणाचं बंधारा जो आहे त्याचं टेंडर काढलेलं आहे. आजपर्यंत मला सांगा, पाणी ज्या वेळेला पुरत नाही, कमी पडते, पाऊस कमी आहे, त्यावेळेला बंधाऱ्याची परिस्थिती जर अशी असेल की त्यामधनं पाणीच थांबत नाही आहे, पाणी खाली वाहून जाते, मग दुष्काळाची परिस्थिती निर्माण करणारे हेच काही अधिकारी लोक आहेत. त्यांनी वेळेवर याचं का नियोजन केलं नाही, याबद्दल जाब आमदार खासदारांनी का विचारलं नाही, हे असं आम्हाला वाटते. नाहीतर आम्हाला भविष्यात ह्या ठिकाणी मोठं आंदोलन छेडावंच लागेल आणि नागरिक रस्त्यावर उतरतील, त्यावेळेला या लोकांच्या लक्षात येईल. तर वाहते कृष्णामाई, बारामाही वाहणारी कृष्णामाहीला कुठंतरी आता खंड पडलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता, राजकीय नेत्यांचं याकडे दुर्लक्ष, या दोन्ही गोष्टींमुळं आज या ठिकाणी कृष्णा नदी संत वाहणारी, 12 महिने वाहणारी पाणी, आज याला पाणी कमी आहे. याचं कारण म्हणजे यांच्यामध्ये एकात्मिक पाणी क्षेत्र सोडणे, पाणी सोडणे ही योजना यांच्याकडे नसल्यामुळं आणि याच्यावर लक्ष नसल्यामुळं या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि 4 वेळा आत्तापर्यंत पाणी या ठिकाणी नदीचं कमी झालं, परंतु दरवेळेला आम्ही नागरिकांनी उठून ह्यासाठी मोर्चा काढायचं, आंदोलन करायचे काय बरोबर नाही. राजकीय इच्छाशक्तीच लोकांची राहिलेली नाही आहे. राजकीय लोकांनी ज्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि यासाठी या नदीकाठावर उपलब्ध असणारे शेतकरी आहेत, यांना पाणी मिळत नाही आहे. आता तोंडाला आलेलं पीक या ठिकाणी जर पाणी मिळालं नाही तर त्याच्यापासून वंचित राहील आणि शेतकरी ह्या ठिकाणी उद्ध्वस्त होईल, ही भीती आम्हाला पण वाटते. आणि ह्यासाठीच आम्ही ह्या राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही यावर लक्ष द्या, वेळीच लक्ष घाला. पाणी आपल्याकडे शिल्लक आहे. कोयना धरणामध्ये आपलं जे वाट्याचं पाणी आहे ते शिल्लक असताना हे अतिदायी पाणी कशासाठी? या पाण्यावर तुम्ही लक्ष द्या. सर्वांना पाणी मिळालं पाहिजे. पाणी असताना या अशा गोष्टी होणं चुकीचं आहे. यामध्ये कुठंतरी या विसंगती या अधिकाऱ्यांच्यात दिसून येते. यामध्ये अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आम्हाला की आम्ही बऱ्याच वेळेला पाठपुरावा करतो आहे. मग या ठिकाणी याचा शोकाचाराचा धनी कोण आहे? यामध्ये याच्या पाठीमागं कोण आहे की जो पाणी सोडत नाही? आणि हे पाणी सातत्यानं सर्व सांगलीकरांना मिळालं पाहिजे, हे आमची पहिल्यापासून इच्छा आहे. नाहीतर आम्हाला या ठिकाणी आंदोलन छेडावे लागेल. आणि पाण्यासाठी आंदोलन छेडणे हे आमच्यासाठी सोयीचं नाही. कारण कृष्णा नदी ही आमच्या तोंडाची उशाशी असताना पाणी मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. यामुळे ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन छेडण्याचा विचार ह्या भविष्यात काळात आम्ही करणार आहोत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.